श्रोत्यानो, आजच्या कार्यक्रमात आपण इसाकाचा मुलगा एसाव याची वंशावळी व त्याचा विस्तार आणि याकोबाच्या मुलांविषयी काही वृत्तांत यांचा अभ्यास करणार आहोत. आपणाला आठवतच असेल की इसाकाच्या मुलांपैकी धाकटा याकोब याने आपल्या वडील भावाची त्याच्या ज्येष्ठपणाच्या हक्काविषयी व नंतर वडिलांच्या आशीर्वादाविषयी फसवणूक केली. तरीही ही देवाची याकोबाविषयी योजना होती की त्याला अब्रामाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. आणि देवाच्या योजनेनुसार या गोष्टी सुरळीतपणे घडल्या नसल्या तरी देवाने जे विदित केले होते की वडील धाकट्याची सेवा करील त्याप्रमाणे झाले. एसाव व त्याचा वंश विस्तार यांच्याविषयी अभ्यास करताना आपल्या लक्षात येते की एसावाला त्याच्या बापाने जे सर्व देव केले ते प्राप्त झाले. त्याने त्याला म्हटले होते की जेथे जमीन सुपीक आहे व जेथे वरून आकाशातले दव पडते तेथे तुझी वस्ती होईल आणि तू आपल्या तरवारीने जगशील व आपल्या भावाची सेवा करशील. आणि असे होईल की तू प्रबळ झालास म्हणजे तू आपल्या मानेवरून त्याचे जू मोडून टाकशील. जुन्या कराराचा अभ्यास करताना आपल्या लक्षात येईल की एसावाचे वंशज अदोमी हे इस्रायलाचे अगदी जवळचे आप्त व शेजारी होते आणि अनेक शतके त्यांनी इस्रायलाच्या जीवनामध्ये एक महत्वाची भूमिका बजावली. आणि ही भूमिका इस्रायलाच्या शत्रूची भूमिका होती. जे वैर एसाव व याकूब यांच्यामध्ये होते ते वैर या त्यांच्या वंशजांमध्ये शतकानुशतके राहिले आणि इस्रायलाची बाबिलोन देशातून सुटका झाल्यानंतरही हे वैर टिकून राहिले. त्याविषयी आम्हाला मलाकीच्या पुस्तकातून वाचायला मिळते. एसावाचे कुटुंब अदोमामध्ये स्थायिक झाले. हा प्रांत मृत समुद्राच्या उत्तरेकडे आहे आणि डोंगराळ प्रदेश आहे. अदोमाची राजधानी पेत्रा हे शहर दगडांमध्ये कोरलेले शहर होते आणि ते आजही अस्तित्वात आहे. श्रोत्यानो, जुन्या करारातील यशया, इर्मया, एहेजकेल आणि ओबद्या या पुस्तकांमध्ये दिलेल्या अदोमाविषयीच्या भविष्यवाणी फार विशेष रीतीने पूर्ण झालेल्या दिसतात. एसाव म्हणजेच अदोम. तो एक रांगडा आणि साहसी परंतु आकर्षक असा तरुण होता. तो बाह्यदृष्ट्या जरी आकर्षक होता तरी तो दैहिक स्वभावाचा होता. आमच्यापैकी काही जण आता असा प्रश्न करतील की एसाव जर देखणा होता तर देवाने त्याच्या योजनेसाठी एसावाची निवड का केली नाही आणि देवाने याकोबाला का निवडले? याचा अर्थ देवाने चूक केली असा होतो काय? नाही श्रोत्यानो. परमेश्वर एसावाला फार पूर्वीपासून ओळखून होता आणि परमेश्वर कधी चूक करीत नाही. ओबद्या या संदेष्टाच्या छोट्याशा संदेशामध्ये एसावाचे खरे स्वरूप उघडकीस आणलेले आहे. एका एसावापासून अनेक एसाव निर्माण झालेत आणि ते त्या मूळ एसावासारखेच होते. म्हणजेच त्याचेच दुर्गुण त्याच्या वंशजांमध्ये स्पष्टपणे दिसून येतात. ओबद्याचे पुस्तक 3 आणि 4 वचनामध्ये अदोमाविषयी म्हणजे एसावाविषयी सांगण्यात आले आहे. ओबद्या 3 आणि 4 वचन. अरे, जो तू खडकाच्या दऱ्यात आपल्या उंच वस्तीत राहतोस आणि मला कोण भूमीवर पाडील असे आपल्या हृदयात म्हणतोस, त्या तुला तुझ्या हृदयाच्या गर्वाने फसवले आहे. जरी तू गरुडाप्रमाणे आपणाला उंचावले आणि जरी तुझे कोटे ताऱ्यांमध्ये बांधलेले असले तरी तेथून मी तुला खाली पाडीन असे यहोवा म्हणतो. श्रोत्यानो, हे लोक गर्विष्ठ होते आणि त्यामुळे ते देवापासून स्वतंत्र असे होते. आपण देवाशिवाय जगू शकतो आणि देवाची गरज आपल्याला नाही अशी त्यांची वृत्ती होती. जुन्या करारातील शेवटच्या पुस्तकात परमेश्वर म्हणतो, मी याकोबावर प्रीती केली व एसावाचा द्वेष केला. देवाने त्यांच्या विषयीचे हे विधान ह्या लोकांना नष्ट केल्यानंतर 1000 वर्षांनी केले. परंतु देवाला एसावाचे हृदय आधीपासून माहीत होते आणि त्याचा पहिल्यापासून शेवटपर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर देवाचे त्याच्याविषयीचे मत अचूक होते हे आपल्या लक्षात येईल. आता आपण 36वा अध्याय 1 ते 3 ही वचने वाचूया. उत्पत्तीचे पुस्तक 36वा अध्याय आणि 1 ते 3 वचने. एसाव म्हणजे अदोम याची वंशावळ. एसावाने कनानी मुलीतून बायका केल्या. एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलिबामा आणि इश्माएलाची मुलगी नबा योथाची बहीण बासमात ह्या बायका त्याने केल्या. श्रोत्यानो, अशा प्रकारे आम्हाला कळतं
की कशा प्रकारे ह्याचे कुटुंब पुढे चालू राहिले. त्याच्या 2 बायका इसाक व रिबेका यांच्यासाठी खेद अशा होत्या. एसावाच्या 2 बायका, एक कनानी व एक इश्माएली होती. आणि आपणाला आठवतच असेल की त्याच्या 2 बायका इसाक व रिबेका यांच्यासाठी खेद अशा झाल्यात. आणि याकोबाला आपल्या आईवडिलांनी त्याने कनानी बायको करून घेऊ नये म्हणून आपल्या आप्तांमधून बायको आणण्याकरिता पदन आरामास पाठवले. हे एसावाने पाहिले व त्याने इश्माएली बायको करून आणली. परंतु या सर्व बायका मूर्तीपूजक होत्या. आणि नंतर आपण पाहतो की एसाव आपल्या पूर्वजांच्या देवापासून, जिवंत व खऱ्या देवापासून म्हणजे यहोवापासून दूर गेला व आपल्याला यहोवाची गरज नाही असे त्याच्या वर्तनातून प्रतीत होऊ लागले. पुढे 6 आणि 7 वचने पहा. 36वा अध्याय 6 आणि 7 वचने. मग एसाव आपल्या बायका, मुलगे, मुली, आपल्या घरची सर्व माणसे, आपली गुरेढोरे व इतर जनावरे आणि कनान देशात मिळविलेले धन ही सर्व घेऊन याकोब राहत होता तेथून दूर देशी निघून गेला. कारण त्याची संपत्ती एवढी वाढली की त्यास एकत्र राहण्याची सोयच नव्हती. तसेच त्यांची गुरेढोरे फार वाढल्यामुळे ज्या देशात ते उपरी होते तेथे तेवढ्यांचा निर्वाह होईना. लक्षात घ्या की देवाने याकोबाला जसे आशीर्वादित केले तसे त्याने एसावालाही आशीर्वादित केले. आणि त्या समृद्धीमुळे त्याला याकोबाबरोबर राहणे कठीण झाले. म्हणून तो आपल्या सर्व मालमत्तेसह वचनदत्त देश सोडून निघून गेला. पुढे 8वं वचन पहा काय सांगतं. 36वा अध्याय 8वे वचन. म्हणून एसाव सेरच्या डोंगराळ प्रदेशात वस्ती करून राहिला. एसाव हाच अदोम. एसावाची वस्ती या डोंगराळ प्रदेशात झाली. आणि पुढे 12वं वचन आम्हाला सांगतं. 12वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. एसावाचा मुलगा अलिपाज याची तिम्ना म्हणून एक उपपत्नी होती. तिच्या पोटी त्याला अमालेक झाला. एसावाची बायको आदा हिचा हा वंश. पुढे आमची भेट इस्रायलाचे शत्रू अमालेकी लोक यांच्याशी होणार आहे. हे अमालेकी एसावाचा वंशज अमालेक याच्यापासून होते. एसावाचे वंशज त्या वाळवंटी प्रदेशातून अनेक दिशांना विखरले. त्यांच्यापैकी अनेक जण उत्तर आफ्रिकेकडे गेले. अब्रामाची उपपत्नी हागार व त्याची पत्नी कटुरा यांच्यापासून अरब वंश उदयास आले. आणि या जमातींमध्ये आपसात रोटी बेटी व्यवहार झाले. आणि इस्रायली लोक ज्या घराण्यातले आहेत त्याच घराण्यातले हे लोकही आहेत. उत्पत्तीमधल्या वंशावळ्या जर आम्ही काळजीपूर्वक अभ्यासल्यात तर आम्हाला या गोष्टींची जाणीव होते. यानंतरच्या वृत्तांतामध्ये आम्हाला एक चित्तवेधक गोष्ट आढळते, ती ही की या लोकांमध्ये आता सरदार व राजे होते. एसावाच्या मुलांच्या नावामागे सरदार ही पदवी लागलेली दिसते. आणि त्यानंतर 36वा अध्याय आणि 31व्या वचनामध्ये आम्हाला इस्रायलाच्या संतानावर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशात जे राजे राज्य करीत होते ते हेच. लोकांना राजे असावे ही देवाची योजना नव्हती, परंतु अदोमात राजे व सरदार होते. आणि इस्रायली लोकांना राजा मिळविण्याच्या फार फार आधी अदोमामध्ये राजे राज्य करीत होते. वास्तविक श्रोत्यानो, आपल्या शेजारी देशातली राजांची राज्यव्यवस्था पाहूनच इस्रायली लोकांनी शमूवेल संदेष्टाजवळ राजाची मागणी केली. एसाव आपला भाऊ याकोब याच्याप्रमाणे 12 वंशांचा पिता बनला. त्याची ही वंशावळी या अध्यायाच्या 15 ते 19 या वचनांमध्ये दिलेली आहे. आणि राजेशाहीची स्थापना अदोमी लोकांमध्ये फार पूर्वी झाली. परंतु हे राजे इस्रायलातील शास्त्रांप्रमाणे होते आणि त्यांना एक ठराविक असे राजधानीचे शहर नव्हते. बसरा हे त्यांचे महत्वाचे शहर होते. एसावाने ज्या कनानी बायका केल्या व एक इश्माएली बायको केली त्यांच्यापासून ही मूर्तीपूजेची प्रथा एसावाच्या घराण्यात आली असे म्हणायला हरकत नाही. आपण जर कधी जुना करार वाचला असेल तर आपल्या लक्षात येईल की इस्रायलाचे भविष्यवादी सतत आपल्या लोकांचा मूर्तीपूजेविषयी निषेध करीत. आणि इस्रायलाच्या उत्खननामध्ये कोठेही मूर्ती सापडलेल्या नाहीत. एसावाने अगदी सुरुवातीपासून आपल्या बापाच्या म्हणजे इसाकाच्या देवापासून फारकत घेतली
म्हणजे त्याने आपल्या बापाच्या देवाला यहोवाला अनुसरले नाही व तो शेजारच्या जमातीसारखा एक मूर्तीपूजक बनला. इस्रायली लोकांना देवाने वारंवार मूर्तीपूजेविरुद्ध इशारा दिला, त्यांचा त्याविषयी निषेध केला आणि एवढेच नाही तर त्याबद्दल त्यांना हद्दपारीची शिक्षाही दिली. जर त्याने या लोकांना शिस्त लावली नसते श्रोतांनो, तर याकोबाच्या या वंशजांनी एसावाचाच मार्ग धरला असता. परंतु देवाच्या दयेने त्यांना सोडले नाही आणि त्याने या लोकांना आपले तारण स्वीकारण्यास पात्र असे लोक बनवले. म्हणजे प्रभू येशूद्वारे जी तारणाची योजना होती तिच्यासाठी त्याने सिद्ध केले. जुन्या करारातील उर्वरित भागात याच तयारीविषयी आम्हाला वाचायला मिळते. आता आपण पुन्हा याकोबाकडे म्हणजे त्याच्या वंशावळीकडे वळूया. उत्पत्तीचे पुस्तक 37व्या अध्यायामध्ये व तेथून पुढच्या आणखी काही अध्यायांमध्ये आम्हाला आणखी एका महत्वाच्या व्यक्तीविषयी माहिती मिळते आणि ती व्यक्ती म्हणजे याकोबाचा मुलगा योसेफ. अब्राम किंवा इसाक यांच्यापेक्षा अधिक माहिती योसेफाविषयी देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी अनेक कारणे आहेत. आणि एक कारण हे आहे श्रोतांनो की योसेफ एक चांगला व प्रामाणिक माणूस होता. फिलिप्पियरास-पत्र 4 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पॉल म्हणतो, फिलिप्पियरास-पत्र 4 अध्याय 8 वचन, शेवटी भावांनो, जे काही खरे, जे काही सन्मान्य, जे काही न्यायी, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सत्कीर्तिमान आहे, जर काही सद्गुण व जर काही स्तुतिपात्र असेल तर त्याचे मनन करा. योसेफ या वचनाचे एक जिवंत उदाहरण होता. जे काही चांगले, सद्गुणी व महान असे काही आमच्यासमोर असावे अशी देवाची इच्छा आहे आणि योसेफाचे जीवन अशा प्रकारचे आहे. योसेफाच्या जीवन वृत्तांताला फार मोठी जागा या पुस्तकात देण्यात आली आहे. याचे दुसरे व महत्वाचे कारण म्हणजे श्रोतांनो, येशू ख्रिस्ताचे व्यक्तित्व आणि अनुभव यांच्या बाबतीत साधर्म्य असलेली योसेफासारखी दुसरी कोणतीही व्यक्ती पवित्र शास्त्रात नाही. आणि तरीही नवीन करारात असे कोठेही सांगितलेले नाही की योसेफ येशू ख्रिस्ताचे एक प्रतिरूप होता. तथापि या दोघांमधले साधर्म्य अपघाती नाही. आपण योसेफाच्या जीवनाचा अभ्यास करताना या साधर्म्याचा अभ्यास करणार आहोत. एसावाची वंशावळी सोडून आपण आता ज्या घराण्यामध्ये येशू ख्रिस्त येणार होता त्या घराण्याचा अभ्यास चालू ठेवणार आहोत. योसेफाच्या जीवनाविषयी जो वृत्तांत या अध्यायात नोंदलेला आहे त्याची पार्श्वभूमी कनान देश आहे. म्हणजे यावेळेस याकोब कनानात राहत होता. 37वा अध्याय आणि 1 वचन आम्हाला सांगतं, याकोब कनान देशात वस्ती करून राहिला, तेथेच त्याचा बापही उपरी म्हणून राहिला होता. याकोब आता बेथलेमाच्या दक्षिणेकडे हेब्रोन या ठिकाणी आला. येथेच अब्राम स्थायिक झाला होता. हे स्थळ देवाबरोबरच्या सहभागितेचे ठिकाण होते. पुढे दुसरं वचन पहा. याकोब वंशाचा वृत्तांत हा. योसेफ 17 वर्षाचा असता आपल्या भावांबरोबर कळप चारीत असे. तो मुलगा आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर असे, तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापास दिली. आता या वृत्तांताचा भर याकोबावर नसून योसेफावर आहे आणि योसेफाच्या जीवनाच्या वृत्तांताची सुरुवात त्याच्या वयाच्या 17व्या वर्षापासून होते आणि योसेफ त्याच्या सावत्र भावांमध्ये सर्वात लहान होता आणि बन्यामीन तर अगदी छोटा मुलगा होता. योसेफाला आपल्या भावांची दुष्टाई आवडली नाही आणि त्याने त्याविषयी याकोबाला येऊन सांगितले. आणि मला वाटतं श्रोत्यांनो, त्याच्या या कृत्यामुळे त्याचे भाऊ त्याला चुगलखोर म्हणत असावेत. पण मला योसेफाच्या करण्यात अयोग्य असे काहीच दिसत नाही, कारण दुष्टाई करणाऱ्या या भावांच्या वर्तनाला कोठेतरी आळा घालणे आवश्यक होते. 3 वचन पहा. 37वा अध्याय 3 वचन. इस्रायल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करीत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्यासाठी पायघोळ झगा केला होता. याकोब आपल्या मुलांच्या बाबतीत तीच चूक करीत आहे जी त्याच्या आईवडिलांनी केली होती. त्या दोघांनी आपली 2 मुले वाटून घेतली होती. याकोबाने आपल्या घरातून हा धडा शिकायला हवा होता. आईने किंवा वडिलांनी इतर मुलांपेक्षा एखाद्या मुलावर अधिक प्रीती केली तर त्यामुळे घरामध्ये समस्या निर्माण होतात. अशामुळे
भेदभाव होणे काय असते हे याकोबाला चांगले माहीत होते. त्याचे राहेलवर फार प्रेम होते आणि त्या सुंदर पत्नीचा योसेफ हा देखणा मुलगा होता आणि तो त्याच्या म्हातारपणचा मुलगा असल्याने याकोबाने त्याच्यावर अधिक प्रीती केली आणि त्याच्यासाठी रंगबेरंगीत झगा केला. परंतु योसेफाच्या भेदभावाचे समर्थन कोणी करू शकत नाही. रंगारंगाचा झगा या शब्दाचे भाषांतर बाह्यांचा झगा असेही होऊ शकते. त्या काळामध्ये साधारण झगा 10 फूट लांबीच्या कापडाच्या एका तुकड्याचा बनवत असत. त्या तुकड्याच्या मध्ये डोके वर काढण्यासाठी गळा बनवत आणि कापडाचा अर्धा भाग शरीराच्या पुढच्या बाजूला व अर्धा मागच्या बाजूला लटकत राही. त्याच्या बाजू ते शिवत असत किंवा हे कापड कमरेभोवती दोरीने बांधत असत. हा झाला त्यांचा झगा. त्या झग्याला बाह्या नसत, परंतु जर एखाद्याच्या झग्याला बाह्या असल्या तर ती व्यक्ती अगदी उठून दिसत असे आणि रंगारंगाच्या झग्यामुळेही घालणारी व्यक्ती वेगळी उठून दिसत असे. 4 वचन आम्हाला सांगते, आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करीतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले. ते त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. प्रत्येक मुलाचा आपल्या बापाच्या प्रेमावर इतर मुलांसारखाच हक्क असतो आणि एखाद्या मुलाला त्या हक्कापासून जर त्याच्या बापाने वंचित केले तर त्या मुलाचे जीवन उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. होय श्रोतांनो, अशा प्रकारच्या भानगडी अनेक कुटुंबांमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. मला आपणाला पुन्हा एकदा सांगू द्या की आपण आपल्या मुलांना वाढवता तेव्हा त्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्व आणि जीवन घडवता. त्यांना आपण एकतर समृद्ध जीवनाच्या मार्गाला नेऊ शकता किंवा नाशाच्या मार्गाला नेऊ शकता. त्यांचे बाल्य त्यांच्या व्यक्तिमत्वाला घडवते हे पवित्र शास्त्रातून स्पष्ट होते. याकोबाने आपला मुलगा योसेफ व आपली इतर मुले यांच्यामध्ये भेदभाव केला आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. 5 आणि 6 वचने पुढे आम्हाला सांगतात, योसेफाला एक स्वप्न पडले. ते त्याने त्यास सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यास म्हणाला, मला पडलेले स्वप्न ऐका. योसेफाला आपल्या भावांच्या मनातला द्वेष तेव्हा माहीत नव्हता. शिवाय तो काहीसा भोळाही होता. तो आपल्या आईवडिलांचा लाडका असल्याने इतके सर्व वर्षे सुरक्षिततेमध्ये राहिला होता. त्याला आता बऱ्याच कठीण अनुभवातून जायचे होते. 7 आणि 8 वचने पहा. पहा, आपण शेतात पेंढ्या बांधित होतो, तो माझी पेंढी उठून उभी राहिली. तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढी सभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले. हे ऐकून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, काय, तू आम्हावर राज्य करणार, तू आम्हावर सत्ता चालवणार? आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. श्रोत्यानो, योसेफाचा चांगुलपणा, भोळेपणा, त्याची स्वप्ने व वडिलांनी त्याच्यावर केलेले सर्वाधिक प्रेम यामुळे योसेफ त्यांच्या द्वेषाचे केंद्रस्थान बनला होता. ते त्याच्याशी उपरोधाने बोलले. पुढे 9 ते 11 वचने आम्हाला सांगतात, पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले. तेही त्याने आपल्या भावास सांगितले. तो म्हणाला, पहा, मला आणखी एक स्वप्न पडले. ते असे की सूर्य, चंद्र व 11 तारे यांनी मला नमन केले. त्याने हे आपल्या बापास व भावास सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, हे कसले स्वप्न तुला पडले? काय मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लावून तुला नमन करण्यास तूच पुढे येणार? त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेविले. योसेफाने हे स्वप्न त्यांना सांगितले आणि त्यांना त्याचा अर्थ समजला. हीच प्रतिमा प्रगटीकरण या पुस्तकाच्या 12व्या अध्यायातील 1 वचनात आम्हाला वाचायला मिळते. त्यामध्ये सूर्याचे वस्त्र धारण केलेल्या, पायाखाली चंद्र व डोक्यावरील मुकुटात 12 तारे असलेल्या स्त्रीचे वर्णन आहे. हे इस्रायल देशाचे प्रतीक आहे. योसेफ आपल्याला इस्रायलाच्या पुत्रांविषयी म्हणजे आपल्याच विषयी सांगत आहे हे त्यांना कळले. याकोबाने जरी त्याचा निषेध केला तरी त्या स्वप्नाला काही विशेष अर्थ आहे हे जाणून त्याने ते आपल्या मनात ठेवले. पुढे 12वं वचन सांगतं, यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारावयास शेकेमास गेले. श्रोत्यानो, यरुशलेमच्या दक्षिणेकडे 20 मैलांपेक्षा अधिक असलेल्या अंतरावर हेब्रोन होते व त्याच्या आसपास याकोबाने वस्ती केली होती. परंतु त्याची मुले
शखेमास आपल्या बापाचे कळप चारायला गेले ही गोष्ट काहीशी विचित्र वाटते. कारण शखेमातच दिनेला भ्रष्ट करण्याची व तेथील पुरुषांची कत्तल करण्याची घटना घडलेली होती. पुढे 13वे वचन पहा. मग इस्रायल योसेफास म्हणाला, तुझे भाऊ शखेमास कळप चारीत आहेत ना? तर चल, मी तुला त्याचकडे पाठवितो. तो म्हणाला, हा, मी तयार आहे. याकोबाला आपल्या लाडक्या पुत्राच्या बाबतीत काय घडणार आहे याची थोडीही कल्पना नव्हती. 14वे वचन. आणि त्याने त्यास सांगितले, जा, तुझे भाऊ बरे आहेत काय आणि कळपही ठीक आहेत काय ते पहा आणि मला येऊन सांग. याप्रमाणे त्याने त्यास हेब्रोन खोऱ्यातून रवाना केले व तो शखेमास जाऊन पोहोचला. याकोबाला आपल्या इतर मुलांची अजिबातच काळजी नव्हती असे नाही. त्यांचे कुशलक्षेम जाणण्यासाठी त्याने एकट्या योसेफाला पाठवले. 15 ते 17 वचने. तो तेथे रानात इकडे तिकडे भटकत असता एका मनुष्यास आढळला. तेव्हा त्याने त्यास विचारले, तू काय शोधित आहेस? तो म्हणाला, मी आपल्या भावांना शोधित आहे. ते कोठे कळप चारीत आहेत तेवढे मला सांगा. तो मनुष्य म्हणाला, ते येथून निघून गेले आहेत. आपण दोथानात जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले. मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले. शखेम हे शहर हेब्रोनपासून साधारण 80 किलोमीटरवर होते. परंतु त्या ठिकाणी योसेफाला आपले भाऊ सापडले नाहीत. म्हणून तो त्याला मिळालेल्या माहितीनुसार दोथान येथे गेला आणि ते आणखी 24 किलोमीटर दूर होते आणि ते शखेमाच्या उत्तरेस इस्रतलोन या खोऱ्याजवळ होते. श्रोत्यानो, पुढच्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ.